हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक पकोड्यांचा प्रकार बनवते. तर फ्लॉवर फारसा कोणाला आवडत नाही, पण फ्लॉवरचे असे जर पकोडे बनवाल तर सगळे अगदी आवडीनं खातील. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. त्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातले. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे आणि ते पाणी गरम झालेलं आहे चांगलं. त्या पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालणार आहोत. तर हे फ्लॉवर मी आधीच स्वच्छ करून त्याचे मोठे मोठे असे जरा पीस करून घेतलेले आहेत. तर आता ते आपल्याला 2 मिनटं या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे. तर आपल्याला फार अगदी शिजवून घ्यायचं नाही आहे फ्लॉवर, कारण फ्लॉवर कसा लगेच शिजतो. बस फक्त 1-2 मिनटं पाण्यामध्ये एक उकळी आणून घ्यायची आहे. त्यानंतर मी आता तो पाण्यातून एका बाउलमध्ये काढून घेते. तर मी झाऱ्याच्या मदतीनं काढलेलं आहे, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. आणि ते बाउलमध्ये घेऊन थोडासा थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ. तर आपण आधी मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसंच घातलं आहे. त्यानंतर 1 चमचा धनाजिरा पूड घातली, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली, अगदी थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि पाव चमचा खायचा ओवा घातलेला आहे. तर आता हे सगळं आपल्याला त्या फ्लॉवरच्या तुकड्यांना लागेल असं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं आता फ्लॉवरचे तुकडे ओलसर आहेत ना, तर त्याला लगेच हे सगळे मसाले लागले जातात. तर आता ते मिक्स करून झाले. मी चमच्याच्या मदतीनंच ते मिक्स केले. त्यानंतर आपल्याला एक 3 ते 4 चमचे फक्त बेसन पीठ घालायचं आहे. तर ह्याचं काय आपल्याला भज्याप्रमाणे बॅटर बनवायचं नाही आहे. बस फक्त हे फ्लॉवरला जो ओलसरपणा आहे त्याला जेवढं चिकटेल एवढंच आपल्याला त्याला बेसन लावून घ्यायचं आहे. तर आता ते मी हाताच्या साहाय्यानंच कोट करून घेते. तर बघू शकता तुम्ही फ्लॉवरचे तुकडे असे सुट्टे राहिले पाहिजेत आणि त्याला फक्त थोडंसं असं बेसन लागेल असं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता त्याला साधारणतः 5 चमचे त्यासाठी बेसन लागलं होतं बरोबर. आणि त्यानंतर एकीकडे कढईमध्ये तेलही गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला ह्याचे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एक एक करत मी फ्लॉवरचे तुकडे तेलामध्ये घालून घेतलेत आणि आता आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता एक साईड चांगली शेकून होईपर्यंत त्यांना हलवायचेच नाही आहेत आणि नंतर डायरेक्ट आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत. तर फ्लॉवर कसा लगेच शिजला जातो आणि आपण पाण्यामध्ये पण त्याला एक उकळी आणली होती, त्यामुळं हे पकोडे व्हायला फार वेळ लागत नाही आणि एकदम लिंबू वगैरे टाकल्यामुळं एकदम कुरकुरीत असे होतात. म्हणजे त्याला आपल्याला बेसनचं जास्त कोट न करताना एकदम कुरकुरीत असे हे पकोडे तयार होतात आणि खूप टेस्टी होतात. तर आता मी ते आलटी-पलटी करून सगळ्या साईडनं छान असे शेकून घेतलेत. अगदी गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आता ते प्लेटमध्ये काढून झालेत. त्यानंतर राहिलेले थोडेसे ते पण मी तळून घेते. तर तेलामध्ये ते अगदी सुट्टे होऊन जातात आणि आता सेम आपण पहिले तळले त्याप्रमाणेच एक साईड पूर्ण होईपर्यंत आपण त्याला हलवायचंच नाही आहे आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर तोंडी लावण्यासाठी म्हणून मी हे 4 हिरव्या मिरच्या त्याच तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि आता त्या मिरच्या आपल्याला त्याच्यासोबत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या कशा लगेच तेलामध्ये फ्राय होतात, तर त्या मी मिरच्या काढून घेतलेत आणि त्यानंतर आपले हे पकोडेही रेडी झालेत. तर तेही मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. तर हे पकोडे जे आहेत ते असेही खूप छान लागतात कोरडे म्हटलं तरी खायला, किंवा तुम्ही सॉससोबत ग्रीन चटणीसोबत वगैरे सर्व करू शकता. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा मेनू आहे. तर एकदा नक्की या प्रकारे फ्लॉवरचे पकोडे ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.